आता मराठी तर कळा तुम्हाला, हिंदीतूनच करतो। कबीरदास जी कह रहे हैं कि पैसों के कितने नाम होते हैं? तो 3 नाम होते हैं। अपने बराबर का है तो परसु कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम कहलाता है, अपने नीचे है तो परशा कहलाता है। पैसा तेरे 3 नाम, परसु परशा परशुराम। कबीरदास जी कह रहे कि बाबूजी जगत में सब पैसों के भाई, सब पैसे 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 के भाई। क्या बात है? सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं रे भाई, दिल का साथी नहीं रे दिल का साथी। क्या बात है? दिल का साथी नहीं रे कोई, नहीं रे, नहीं रे, नहीं रे कोई। सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे के इथं जोरदार टाळी होऊन जाऊ दे, बरोबर आहे की नाही? मला खरं म्हणजे तुम्हाला मनातून सांगतो भाऊ, येतानी वाटलं होतं तरोडा तरोडा एवढ्या लांब जायचंय, आता कसं असेल आणि कसं नाही, नामा म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा असलंच आहे का काय की, इथं आल्यावर कळालं हे दुधाचं घर आहे की, बरोबर आहे का नाही सांगा? म्हणजे हे दरबार संतांचा दरबार आहे, साधूचा दरबार आहे। ही वर्धा जवळच आहे तुम्हाला, ही वर्ध्याजवळ एखादी साखर कारखाना कुठे जवळ तिथं? हा हा किती लांब आहे? जवळ आहे हो। तिथं मी लहानपणी आई वडिला संग ऊस तोडायला आलेलो, म्हणजे मला पक्क ध्यानात आहे याला, त्याच्यावर ते आजच आलो। एकदा फॅक्टरी जळून गेली होती, कोणाला आठवत असलं तर, तेव्हाची गोष्ट आहे ती। विढलं सब पैसों के भाई। बोर व्हायले का जरा? कचे हा सांगू फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही। दिल का साथी नहीं कोई, अरे जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोल। आपल्या जवळचा पैसा संपल्यावर माणसं गोड बोलायचं सुद्धा टाळीत, बरोबर आहे का? खरं का खोटे बोला? हा, त्याच्यामुळे किंमत कशाला आहे? पैशाला। म्हणजे भांडवल महत्वाचे। काय महत्वाचे? कशात बी भांडवल महत्वाचे। धंदा कुठला बी करा, भांडवलाला किंमत। पहिली किंमत इमानदारीला, पहिली किंमत, आणि दुसरी किंमत भांडवलाला। कारण 10 ला आणायची वस्तू विकायची कितीला? बरं ती कवा इकन ह्याची गॅरंटी का नाही? मग 10 ला आणायची आणि 12 ला विकायची, अशी पद्धत आहे। इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या। मग कसं असतंय, 10 ला वस्तू आणली, तिचे 12च करायचे। किती करायचे? 12च करायचे, कमी होऊ द्यायचे नाही। पण एका वेळेला प्रसंगच आला तर नाही 10चे 12, कमीत कमी 10चे 11। 10चे किती? 11। 11 का? हा 11। हा 10चे 12 नाही झाले तर 11, आणि 11 बी नाही झाले तर हा एका वेळेला 11 बी नाही झाले समजा तर किती? मग 10 ला 10, 10चे किती? अहो शहाणी माणसं, मुदल कळतं का तुम्हाला? मुदल कमीत कमी मुदलाला मुदल तरी ठेवायची, कळायला लागले का नाही? 10चे 9 जर करायला जातात तर दुपारा दुकान बंद करावं लागतं, हे ध्यानात ठेवा, बरोबर आहे का नाही? एक तर प्रयत्न कितीसाठी करायचे? 12 साठी। नाही 12 झाले तर 11, आणि लई जवळचे गिरायक आले तर कमीत कमी 10चे 10, आणि 10चे जर 9 होत असेल, मुदलामध्ये पडे खोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम। मुदलामध्ये पडे खोटा, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा
सज्जनानो तो धंदा कामाचा नाही. माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका कीर्तन, लक्ष देऊन ऐकावं लागतंय. मुदला तोटा हो द्यायचा नाही, मुदलाला मुदल तर ठेवायचं. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. एक नालायक होतं. कसलं होतं? नालायक होतं. नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक होतं. म्हणजे चिल्लर नालायकात आणि खानदानी नालायकात फरक असते, बरोबर आहे की नाही? फरक आहे. नुसतं खानदानी नालायक होतं. धंदा एकच, त्याच्याकडून 10-5 रुपये घ्यायचे आणि आपलं भागवीत चालायचं. गावात तर कोणी रुपया द्या ना, उठलं ती वर्ध्याला गेलं. मोठे शेठजी, मोठे सावकार व्याजानं पैसे देतात म्हणून कळालं त्याला. व्याजाचं कसं ना तुमच्याकडं पैसे देतात म्हणून कळालं. सावकार होता, सावकार. हा. आणि मग ते गेले त्याच्याकडं. शेठजी नमस्कार म्हणले. नमस्कार. तरोड्याहून आलो. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. काय मुलीचं लग्न आहे? बरं, मग 5 लाखाची गरज आहे. ते म्हणले ठीक आहे देतो, पण आमचं तुम्हाला काही माहिती का? काय म्हणले सावकार? आमचं तुम्हाला कशाचं? हो, आमचं तुम्हाला काही माहिती का? हा नाही, मग तारीख कशी घेतली? म्हणजे असं सावकार म्हणला मी नाही, लक्ष द्यायला लागले का? सांगा, आमचं तुम्हाला काही माहिती का? ते म्हणले नाही, बोला. सावकारानं सांगितलं 10. कितीनं? पद्धत आहे का हे? तुमच्याकडं कसं इकडं? हा, 3, 2, 2.5. कसं आहे मी सांगतो तुम्हाला. हो का, ते जे 3, 2, 2.5 म्हणले ते ओरिजिनल देणारे किंवा घेणारे असले पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि 5 वाले जे आहेत ती उग कमी जास्तीला आहेत. ही एवढी 5 वालेली पक्का अंदाज नाही त्याचा तुम्हाला, बरोबर आहे का नाही? हा, त्याची सिस्टीम सांगतो मी. 5 लाख 2. 5 लाख पाहिजे असले तर 2. 2 लाख 3. 50,000 5. व्यवहार कसा? व्यवहार कसा आहे? असाच का कसा? असाच व्यवहार आहे, ध्यानात ठेवा. सावकार कितीनं म्हणला? 10. पद्धत आहे ही. उभा राहिलं. ही नालायक होतं पण खानदानी होतं. उभा राहिलं माझ्याकडे बघा. एक पाय संतोष गुरुजीनं पुढे केला आणि एक पाय मागं केला. आता हे मागं झाले माझ्याकडे बघा तुम्ही. आणि उठून एकच म्हणला, शेठजी पोरीचं लग्न आहे म्हणून आलोय. एकदा बोलणार पुन्हा बोलणार नाही. नालायक बोलाय नंबर 1 असते, रागू असते ती बोलाय. पुन्हा पुन्हा बोलणार नाही. हे बघा शेठजी तुमचे बी कष्टाचे 8 न मला घ्यायचे नाहीत, पण 10ची भाषा जमत नाही. बोला शिंदे सरकार, बोला कितीनं? 8 न घ्यायचे नाहीत आणि 10 न जमणार नाही. कितीनं? 9. अध्यक्ष कितीनं? 9. देव वाटले द्या नाही तर नका देऊ, पुरीचं लग्न म्हणून आलोय. शेठजी म्हणले ठीक. काढले पैसे की दिले. आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, रजिस्ट्री नाही, काही प्लॉटचं काही नाही, काही नाही, काही नाही. गेलं निघून. आणि सावकाराचा हिशोब चालू. माझ्या लक्ष आहे ना तुमचं? कशाचा माहिती का? 9 लाखाचे महिन्याला किती, वर्षाला किती, 12 महिन्याचे म्हणजे किती व्हायला लागले, असं काय चालू त्याचा हिशोब. तीच तुकाराम महाराज आले. रामराम म्हणले. जय हरी जय हरी. महाराज बरं आहे का? बरं बरं बरं, तुमच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय. आत्ताच एक तरोड्या चालतं. 8 न नको म्हणलं, 10 न जमत नाही म्हणलं, 9 न किती लाख नेले? 5 लाख नेले. महाराज म्हणले 5 लाख 9 न? हो. बघू तुझं नाव, त्याचं काही आधार कार्ड घेतलंस का? म्हणलं नाही. जमिनीचे काही PTR वगैरे नाही. प्लॉटचं काही? म्हणलं नाही. त्याचं नाव बघू दे. नाव वाचलं, तुकाराम महाराजांनी हाणून घेतलं. म्हणले आमच्या गावचाच आहे हो. सावकाराला विचारलं तुम्ही काय करायला लागलात? म्हणले मी हिशोब करायला लागलोय. म्हणले कशाचा? व्याजाचा. तुकाराम महाराज म्हणले येड्या, मुद्दाला नाही व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता, व्याजे मरावे लेखिता. आजपर्यंत गावात कुणाचं मुद्दलच दिलेलं नाही. तू व्याज लिहून लिहून मेलास तरी तो पैसे देत
नाही असला धंदा जगदीश काही कामाचा आहे का? हा बोला चला. हा काही कामाचा आहे का? काहीच कामाचा नाही महाराज. धंद्यात काय झाला पाहिजे? फायदा झाला पाहिजे, नफा झाला पाहिजे. हो खरे का गोडे? हा काय हा त्याच्यामुळं महत्व ताईट बसा. दिल्या अंगण कळत नाही नीट बसा. हा त्याच्यामुळं धंद्यात महत्वाचं भांडवल आहे. महत्वाचं काय आहे? भांडवल आहे. अहो कसं असतंय इकडे बघा, माझ्याकडे बघा, म्हणजे लक्षात येऊन जाईल. तुम्हाला बी जाऊन वर देऊन आणायचं, दुकानदाराला आणायचे का नाही? हा मग आता तुमचे होलसेलचे दुकान किती? तर तुमच्या इकडे वर्ध्याला एक, अजून हिंगणघाट, अजून नागपूर. सगळ्यात हायस्ट चलावा लईच भारी माल आणायचा असला तर नागपूर. म्हणजे तुम्हाला 2-3 होलसेल आहेतच की, नागपूर, हिंगणघाट आणि वर्धा. आता किरकोळ विक्रेतेच आहेत की थोडक्यात. दुकानदार जेवढे बी आहेत गावात तसले कसले विक्रेते? किरकोळ. आता मी बी असं, आम्ही बी आहेत कीर्तनकार, गायक, वादक, आम्ही बी विक्रेतेच आहे पण किरकोळ आहेत आम्ही बी. आता मी कसला विक्रेता आहे? कसला विक्रेता आहे? बोला की. नाही होलसेल नाही, आम्ही किरकोळवाली माणसे. आम्ही संतोष हे सगळे बी महाराज जेवढे बी आहेत, जेवढे महाराज आहेत तेवढे कसले आहेत? किरकोळ विक्रेते. कसले विक्रेते? म्हणजे आता मी बी कसला विक्रेता आहे? किरकोळ. बरोबर आहे का? मग आम्ही किरकोळ विक्रेते. तुम्हाला किरकोळ दुकानदार आली वर्ध्याला, नागपूरला, हिंगणघाटला जावं लागतंय. बरोबर. तसं आम्हाला बी 3च मार्केट होलसेलचे. आमचं पहिलं होलसेलचं दुकान आहे आळंदी, दुसरं होलसेलचं दुकान आहे देहू आणि तिसरं होलसेलचं दुकान आहे पैठण. पैठण पंढरपूर कारखाना आहे. हे बघा आता मला सांगा, वर्ध्याला तुमचं कसलं दुकान आहे? होलसेल. मग काय तिथं तयार करतात का ते? वर्ध्यावाले कुठून तरी आणतच असतील ना, कंपनीतून. बरोबर आहे का अध्यक्ष? तसं आमचे होलसेल दुकानदार आळंदी, देहू आणि पैठण, पण त्यांचा मालक म्हणजे पंढरपूर आहे. होडीले भांडार धन्याचा हा माल, होडीले भांडार धन्याचा हा माल, होडीले भांडार धन्याचा हा माल, होडीले भांडार धन्याचा हा माल. येथे मी हमाल भारवा आहे, येथे मी हमाल भारवा आहे, येथे मी हमाल भारवा आहे. होडीले भांडार धन्याचा हा माल आणि ते मी हमाल भार. म्हणजे आमच्यासाठी आळंदी, देहू, पैठणवाले आणि त्यांच्यासाठी पंढरपूर. तुमच्या इकडे कळणार नाही, संतोषकडे म्हणजे आकाच्या आकाचा आका. लक्षात आलं का नाही? आता पंढरपूरला लक्षात आलं का? आता आकाचे आका हे आळंदीवाले आणि त्यांचा आका पंढरपूरवाला. विठ्ठल बघणाऱ्याच्या लक्षात असेल. बरोबर का? आता मी परळीकडला असल्यामुळे त्या भाषेत सांगावं लागेल की मला बी. बरोबर आहे का नाही? सांगा. आता बघा इकडे लक्ष द्या. आमच्यासाठी किती होलसेल सांगितले मी? ते आम्ही कसले? किरकोळ. मोकळ्या मनानं म्हणा, काय नाही. आम्ही कसले? तुम्हाला मला किरकोळ म्हणायचं बरं वाटाणं गेले, मला बी कळायला लागले की. बरोबर आहे की नाही? पण आम्ही कसले दुकानदार आहेत? किरकोळ. मग आमचे होलसेल दुकानदार कुठे आहेत? पहिलं आळंदी, दुसरं देहून, तिसरं पैठण. आता इकडे बघा, शांत बसा लहान लेकर. आता इकडे बघा, आमच्या आळंदीच्या दुकानाची पद्धत आहे. आळंदीच्या दुकानात कमीत कमी 4 वर्ष राहावं लागतं. किती वर्ष? 4 वर्षात माणसाला बऱ्यापैकी दुकान चालवायची हातुटी येऊन जाते. कळायला लागले? पुढे बांधायची जजमेंट येते वा त्याला. किती दिवसात सोजे महाराज? 4 वर्ष. हे ते दुकानाचा माल आहे, विचारा ह्यांना. बरोबर आहे? तुम्ही ते दुकानातलीच आहेत की? हे बी सगळी माल तिथलाच माल आहे की? हे सगळं आळंदीच्या 4 वर्षातच माल आहे. हे बी लक्षात यायला लागले का नाही? आणि मग तिथून अजून जरा बऱ्यापैकी दुकानाची जजमेंट लावायची असली तर देहू लावा, डोंगरावर वगैरे. बरोबर आहे का नाही? आणि बऱ्यापैकी भांडवल कीर्तनकारासाठी सोप्यातलं सोपं भांडवल कोणाचं? नाथ महाराजाचं. पैठण, भारुड, सोप, चिरंजीव पद, रामायण, भागवत, भावार्थ. ह्या 3 जणांचा माल घेतल्याशिवाय आमचं बी दुकान चलत नाही. ऐकायला लागलात का नाही? आता कसं असतंय, एखादा वर्ध्याला गेला आणि 1000 रुपयाचाच माल त्याला घ्यायचा. किती रुपयाचा? 1000चा. आणि नगदी रोख, नगदी का रोख? नगदीनं घेत असेल तर 3 कोटीचा दुकानदार बी उभा राहणार. या 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 मालक, या या, हे माल द्या रे. त्याला माहिती गिराईक कसले
नगदी रोखवाले, बरोबर आहे का नाही? आणि 10,000चं घेते आणि उधार ठेवते. ते दिसलं रे बाबा की लगे दुकानदार मुनी मला सांगते, ए त्या तरोड्याचं कंगाला आलं बघ, कंगालाला माल द्यायचा नाही म्हणते का नाही मुनीम? बोला की सावकार म्हणते का नाही मुनी मला दुकानदार कंगालाला माल द्यायचा नाही. संतोष गुरुजी तसंच आम्ही बी ज्या वेळेला गावाकडे निघालो त्या दुकानात शिकून कुठल्या आळंदी दिवाणी, तेव्हा आम्हाला बी दुकानदारांनी जाहीर केलेलं आहे काय, ओ दुकानदार म्हणले काय गावाकडे चालले का? हो. टपरी टाकायचा विचार आहे का? हाय हाय पाहुणे रावळे बघून आपलं चालू करतो नवीन. लक्षात आलं का नाही? पण ध्यानात ठेवा, कंगालाला माल द्यायचा, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, अविश्वासी त्याची बोध कैसा, अविश्वासी त्याची बोध कैसा, अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्था पुली वाचा शिनू नये, व्यर्था पुली वाचा शिनू नये, व्यर्था पुली वाचा शिनू नये. कंगालाला द्यायचा काय, कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी आपल्या बोलण्याचा जर राग येत असेल तर त्याला द्यायचं नाही. ज्ञान लक्ष द्यायला लागले का नाही? आपल्या बोलण्यावर ज्याचा विश्वास नसेल त्याला माल द्यायचा नाही. आणि आपण निघून गेल्यावर महाग जर आपली निंदा करत असेल तर असल्याला बी माल द्यायचा नाही. म्हणजे कंगालाला माल द्यायचा नाही. कंगालाला मालच मिळत नाही. मग माल मिळण्यासाठी काय लागत आहे? भांडवल. आपला मुद्दा भांडवला होता का नाही? भांडवल काय लागत आहे? भांडवल असल्याशिवाय माल मिळतोय का? बोला की नाही. व्यवहारामधलं भांडवल काय? पैसा. माणसं हुशार आहेत किंवा बरोबर आहे का नाही? व्यवहारातलं भांडवल काय? पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल काय? विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, नाटाचा झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचा, पुढती सोस सेवेचा, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास. नाटाच्या अभंगात तुकोबरायचे शब्द आहेत काय? व्यवहारातलं भांडवल आहे पैसा भाऊ, आणि परमार्थात भांडवल आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाच. म्हणजे विश्वास नावाचं भांडवल आपल्याकडे. परमार्थात भांडवल काय सांगितलं? विश्वास. मग कसं असतंय? धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी, दुसरी गोष्ट भांडवल. पण नुसत्या भांडवलाला किंमत नाही ना. बऱ्याच जणांकडे पैसे भरपूर आहेत पण त्यांना ते पैसे कुठं गुंतवायचे ह्याची अक्कल कमी आहे. चांगले भजने कुक्कुटपालन टाकणार, कुठं गुंतवाय? ज्या धंद्यात गुंतवल्यावर इज्जत बी राहील आणि नफा बी राहील अशा धंद्यात गुंतवावं लागते. बरोबर आहे का नाही? भांडवल कुठं बी गुंतवून जमतंय का? नाही. मग परमार्थातलं भांडवल काय? बोला की काय भांडवल? विश्वास. मग तुकोबराय म्हणतात आमच्याकडे ज्याचे विश्वास नावाचं भांडवल आहे ते आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं? संतांची ये पायी हा माझा विश्वास, 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 संतांची ये पायी हा माझा
आमच्याकडे नारळी सक्ती असते तसं वाटायला लागलं की इकडं बी तेवढं भरलंय. महिला मंडळ चौका कुटवर बाया तर बसले. बघू नका त्या थोबाड तोंड. इकडे बघा मी सांगायला लागलोय विश्वास ठेवी जा. विश्वासावर चाललंय की सगळं तरी बी विश्वास ठेवीना म्हणल्यावर कमाल आहे की. बरोबर आहे का नाही. इकडे बघा माझ्याकडे आमच्याकडचं भांडवल काय. विश्वास नावाचं भांडवल कोणत्या धंद्यात गुंतवणूक केलं. संताची पायी. आमचा जो विश्वास आहे तो आम्ही केदारजी महाराजांच्या पायावर ठेवला. कुठं ठेवला. नाहीतर एवढा सप्ताह झाला असता का. नाही आम्ही तिथे ठेवला. नाहीतरी आता विश्वास ठेवायसारखं ठिकाण जगात दुसरं राहिलं नाही ना महाराज. आहे का दुसरं ठिकाण. नाही. आणि जग कशावर चाललेलं आहे विश्वास. समजा मी इथं एवढ्या लांब आलो. कशावर आलो. अविश्वास. समजा वासुदेवजीने फोन केला आपल्या ते हे नाही काय नाव त्याचं आशिषने एक फोन केला. बरोबर आहे का नाही. आणि आता समजा फोन केला. हो हॅलो साठे महाराज आहेत का. हो आम्ही तरोड्याहून बोलतो केदारजी महाराज उत्सव आहे. बरं ठीक आहे. तारीख म्हणलं किती. हे 28 जानेवारी. ठीक आहे घेतो काही अडचण नाही. आमचं तुम्हाला काही माहिती. हां ठीक आहे काय जे असेल ते असेल बघू. मग ते गाव लिहायचं. तरोडा तालुका वर्धा जिल्हा. वर्धा लिहायचं. कीर्तनाची वेळ लिहायची ना आकडा लिहायचा. आकडा म्हणजे फोन नंबरचा आकडा. लक्षात आलं का नाही. फोन नंबरचा आकडा. वा पण अडचण आले हो काही असं. बरोबर आहे का नाही. म्हणजे मला तसंच म्हणायचं होतं. असू द्या लक्ष द्या माझ्याकडं. आकडा लिहायचा. फोन नंबर लिहून घ्यायचा. म्हणजे अडचणीला बाबा. बरोबर आहे. सकाळी काल फोन आला. बरोबर आहे का नाही. आशिषचा फोन वासुदेवजी साठे महाराज उद्या. हो काय अडचण नाही. लोकेशन पाठवा. सकाळी लोकेशन पाठवलं. 5 वाजता मेसेज आला. तुम्ही कुठपर्यंत आलात. कदाचित तुम्ही आराम करत असाल म्हणून मी तुम्हाला फोन करू शकत नाही. पण आपण झोपेतून उठल्यावर कुठपर्यंत आलात हे आम्हाला कळवावे. लक्षात आलं का नाही. जशा तसा वाचून दाखवलेला. बरा मी खाली लिहिलं आलो. आता मी कारंजेच्या पुढे आलो. ठीक आहे. कारंजेच्या पुढे आलो. ठीक आहे. पुन्हा 5:30-5:45-7 आलो. आता जवळ आलो. आता 9 किलोमीटर. आम्ही रस्त्याच उभे. आणि मग तिथून पुढं आलो की तिथं आलो. वासुदेवजीचा फोन लावायलोय. फोन बंद. आता काय करावं म्हणलं. गावात आलो. म्हणलं तरोडा हेच का. हो हे इथं सप्ताह. म्हणलं नाही उन्हाळ्यात असते. म्हणलं हे वासुदेव नाही ही माणूसच आमच्या इथला नाही. काय शिमगा करायचा का शिलांगण करायचं. बोला की आता काय करायचं सांगा. गपचीप माघारी जावं लागेल का नाही. कशावर चाललंय हे विश्वास. इथवर कशानं आलो. विश्वासावर आलो. बरोबर आहे का नाही. बरं हा पुढचं. इथं आलो बी मी. इथं आलो. कीर्तन झालं. जेवण सुंदर. आदरातिथ्य फुलं वगैरे सगळं. हरण हे मानसन भावनिकन पाया पडणं. कीर्तन झालं की नारळ पाकिट दिलं. हातात घेतलं की लक्षात आलं हे 1100 रुपये म्हणून. लक्षात आलं का. मी म्हणलं हे आपलं वेगळं ठरलं. हो सगळं चाललेलं आहे सगळं बरोबर आहे महाराज तुमचं काही चूक नाही. पण काय वर्गणीच जमली नाही. हो नाही पण मी लांबून आलोय. हा बघा महाराज एवढे वेळेस साधू संतांसाठी केदारजी महाराज तुमचं कुठं बी भरत करतील. एवढे वेळेस ऍडजस्ट करा. नाही जमणार. मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. महाराज आमच्याच्या देणंच होत नाही. काय करतो महाराज. नाही ना विनोद नाही. हा काय करतो महाराज. असला निबर माणूस भेटलो काय करतो सांगा. एवढ्या लांब येऊन तर काहीच करू शकत नाही. ओळख ना पाळक लोकमान्य टिळक काय करेल माणूस सांगा. इकडे कुणाची ओळख बी नाही ना काही कुणाला बोलावं आणि काय करावं तर काही आहे का सांगा बरं. नाही मग मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. बरं तिथं मंदिरात झोपा आम्हाला काम माहित. कस करायचं. नाही मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही. आम्हाला तुला पुन्हा बोलवायचंच नाही. नाही हे आम्ही भागात आलो की तुमच्या गावची इज्जत घालणार. आम्हाला पहिलेच इज्जती नाही. काय घालायची तुला. असला मोठा माणूस भेटलो काय करतो महाराज. बोला चला हो काय काहीच करीत नाही. ही जी चाललंय सगळं ही कशावर चाललंय विश्वासावर. त्याच्यामुळे ही विश्वास ठेवायसारखी माणसं नसल्यामुळं आम्ही आमचं भांडवल कुठं गुंतविलं. केदारजी महाराजाच्या पायावर ठेवून टाकलं भांडवल. संताचे पायी हा माझा विश्वास. बर विश्वास ठेवायसारखं दुकान बी न. लक्षात यायला लागलंय का नाही. दुकान बी तसलं नंबर 1 आहे ना. हा काय दुकानात काही अडचण आहे का. काही अडचण आहे दुकानात. काहीच अडचण नाही दुकानात. दुकान बी
तसलं नंबर एकच आहे. अहो संताचं दुकान म्हणजे चिल्लर वाटायला का तुम्हाला? हाताला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. हाताला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. हाताला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. आली अशी दान संत उदार उदार भरले दुकान कसलंय? घातला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भंडार. काय कमी त्या दुकानात? हो बोला. तिथं ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, भांडवल म्हणजे विश्वास, कुणाच्या पायावर? हेजाजी महाराजांच्या पायावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना त्यांना काही कमी पडले का? बोला की. घातले दुकान पडी तैसा आहे वान. वान कळतो तुम्हाला? ज्याला जसला वान पाहिजे तसला वान म्हणजे माल त्या दुकानात मिळतो. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे. कोणी तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेड्या सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेड्या सुख देईल विसावा रे. वा. महाराज म्हणतात संत सज्जनी मांडिले दुकान. कसं वाटायले? कसं वाटायले का कसं कीच वाटायले? कसं वाटायले? कसं माल कसा वाटायला? हा माल कसा वाटायला? ओरिजिनल वाटायला का डुप्लिकेट? का चायना वाटायला? नाही नाही विढालं विढालं. वैष्णवाचा माल खरा आणि तुरा वस्तूशी. आमचं कसं आहे, आम्ही भाऊ प्रमाणाशिवाय बोलत नाही. आपल्या कीर्तनकाराच्या बोलण्याला प्रूफ असला पाहिजे, प्रमाण असलं पाहिजे संतांचं. बरोबर आहे का नाही? हा पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. कळलं का नाही? कीर्तनकाराच्या बोलण्याचा पुरावा नसेल तर महाराज पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही? संत सज्जनी मांडले दुकान. कसं? जे जया पाहिजे ते आहे रे. काय काय? भुक्ती मुक्ती. पण कशी? फुकाच साठी. या दुकानात तुम्हाला जसला पाहिजे तसला माल. कुठं? संताच्या दुकानात. आणि तुम्ही म्हणता पैसे देतो मोलाविन सर्व वस्तू. देतो मोलाविन सर्व वस्तू. सर्व वस्तू देतो मोलाविन सर्व वस्तू. मी जरा भजनाचा चाहता माणूस आहे त्याच्यामुळे भजन जास्त आहे जरा. हा भजन तुम्ही बी मोकळ्या म्हणणं म्हण जा, असं काही नाही. नसलं बी बस तरी म्हणी जा, मी ओढून घेतो काही काळ नाही. हा फक्त ओढून घ्यायला हाताला यावा, बाकी काय नाही. नाही तर शोभळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती होऊ ना, एवढंच आहे, बाकी काय नाही. मोकळ्या मान. मी भजनाचा चाहता, बिनधास्त भजन कशी बी प्रमाण म्हणा मी घेतो, काही अडचण नाही. कीर्तनकार असंच बोलायचं, त्याला भजन आलं पाहिजे.
कीर्तनाला नाही कोणी विचारित एवढं. तुम्ही अलीकडे मोठं करून ठेवलंय. संप्रदायानं कीर्तनाला किंमत दिलेली नाही. हे नाही कीर्तन नंबर 2 वर आहे. किती नंबर वर आहे? 2 नंबर. म्हणजे कीर्तनकार 2 नंबर आहेत असं नाही, पण 1 नंबरची किंमत भजनाला आहे. टको बघायला लागले तर वेगळाच महाराज आहे म्हणायला लागले. बरोबर आहे की नाही? तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथं भजनाला किंमत आहे. कशाला किंमत आहे? त्याच्यामुळे भजन चांगलं म्हणायचं, मस्त म्हणायचं. मला आमच्या संतोष गुरुजींनी सांगितलं तर सकाळी 7ला जी भजन सुरू होते ती 7:30ला ते 2 रोज सकाळी 2 तास भजन होते. बरोबर आहे की नाही? हे भजन महत्वाचं आहे ना. हे पद्धत टिकविणं सोपी गोष्ट आहे का सांगा? हे त्याच्यात अजून वाढवा तासभर, पण भजनाला दिलं पडू नका. लक्षात घ्यायला लागले का नाही? भजन महत्वाचं आहे. महत्वाचं काय आहे? भजन महत्वाचं. आता मला लई लांब नाही तर मी रोज येऊन केलं असतं भजन, आता काय करावं? बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. तुका म्हणे येते भजन. आपला मुद्दा हात चाललेला आहे की एका जनार्दनी मांडलेले दुकान. आणि कशा मिळतात वस्तू? देतो मुलाविन सर्व वस्तू. इथं पैसा लागत नाही, इथं लागतो विश्वास. इथं काय लागतो? भांडवली विश्वास आहे ना आपलं, हे लागतंय. विश्वास ठेवला की कुठल्या बी वस्तू फुकट मिळणार इथं संतांच्या दरबारात. हा दुकानं नंबर 1 आहेत ना. दुकानं किती सांगितलीत मी? मुख्य दुकानं 3. आळंदीचं दुकान घ्या. काय कमी आळंदीच्या दुकानात? बोला. हा चला. आपल्या दुकानाने काय? काल मी आमच्या गावातल्या एका दुकानातून मुंग्या मारायचं औषध आणलं. मुंग्या मारायचं. आज सकाळी त्या औषधाला मुंग्या झाल्या होत्या. काय उपयोगाचं हे? आमचे नीट आहे का? आमच्या आळंदीच्या दुकानात मेलेले माणसं जिवंत करण्याचं औषध आहे. काय? मेले माणूस जिथे लक्षात आलं की नाही? वेळ काळा ते ग्राशी लगा हो कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटी मायरे गेल. मिळते का नाही सांग? मेले माणूस जिथे उठवेल. मिळते का नाही औषध आपल्या आळंदीत? कसली माणसं मेलेले जिवंत केलेत का नाही? गुरुजी सांग. केले. द्या सोडून. दुसरं औषध आहे का? ताईट बसा. बसा. जी होईन ती होईन. आता बसा. ताईट बसा. जिथं उजडन तिथं उजडन. आता काय? हा बसा. ताईट बसा. बेडे सावधान. हा दिल्या अंगानं कळत नाही. नीट बसा. नीट बसा. बघा ऐका. आता इकडे लक्ष द्या. आमच्या आळंदीच्या दुकानाला बाई आली. कोण आली? बाई कळते का? लेडीज आली. समजा लेडीज आली आमच्या आळंदीच्या दुकानाला. अहो जातानी जेंट्स होऊन गेली असला औषध. स्त्रीचा तो केला पुरुष हो. स्त्रीचा तो केला पुरुष हो. स्त्रीचा तो केला पुरुष हो. देह पालटिला. मात्र देह पालटिला. मात्र देह पालटिला. मात्र देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. निळो भरायचा अभंग. काय? जी निमिष मात्र देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. आमच्या आळंदीच्या दुकानात लेडीजचा जेंट्स करण्याचं औषध आहे. तुमच्या इकडे आहे का? बोला की नाही. हे झालं आळंदीच लईत असली. आमच्या देहूच्या दुकानात बैल दूध देतो. बैल कसं वाटायला?
लागले तरोडा कसं वाटायला लागले बैल दूध देतो बैल कुठल्या दुकानात देऊच्या येलेश्वरात ते पूजले आणि सजीव बैल नाही महादेवाच्या पुढचा नंदी बैल दूध नंदीचे काढिले दूध वाढवायचं औषध तुमच्या दुकानात मिळेल पण बैलानं दूध देण्याचं औषध आहे का तुमच्या दुकानात बोला की एक नाही दुसरा एक का देहूच्या दुकानात गाढवाचं घोडं होते घोडं काय होते गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे 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 आम्ही करू दृष्टी आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे दृष्टी पुढे गाढवाचे घोडे कसलं औषध आहे देहूच्या दुकानात औषध कसलंय गाढवाचं घोडं करायचं आहे का औषध कुठं असलं बोला की असलं औषध आहे नाही द्या सोडून पैठणच्या दुकानातली ताकद सांगतो कुठल्या दुकानात पैठणच्या दुकानात पुरणपोळी खाण्यासाठी गावबा आला कोण अण्णाथ महाराज म्हणले मला जायचंय आता आम्हाला हे रामायण राहिलेलं म्हणले गावबा लिहीन गावबाला आडवी एक बी वाढता येत नव्हती दुकानात असलं औषध आहे ज्याला आडवी एक बी वाढता येत नाही त्यानं रामायण लिहिलं का नाही लिहिलं हो बोला की हा ही पैठणच्या दुकानातली विशेषता हो सोप आहे का काय ही दरबार चिल्लर दरबार नाही या दरबारात प्रपंच परमार्थ दोन्ही साधिले देवा आणि सरळ मार्ग दाखविला तारावयाशी जड जीवा असंच कसे असंच आहे का कसे हाय का नाही असलं हे तर दोन्ही बी एक होते काय प्रपंच परमार्थ दोन्ही साधिले देवा असलं दुकान आहे का कुठं सांगा मग असलं ओरिजिनल जर दुकान असेल तर भांडवल गुतवाय काय अडचण त्याच्यामुळे संताचे पायी हा माझा विश्वास आम्ही आमचा विश्वास संताच्या पायावर ठेवला नको दुसरीकडे ठेवायला कळायला लागले का नाही कळायला दुसरीकडे नको पण कसं असतंय इकडे बघा माझ्याकडे टाइम झालाय का गडबड आहे का हा काय अध्यक्ष गडबड आहे काय नाही निवांत आहे ना होय कसं हा मग काय तीच म्हणायला लागलो बघा इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे बघा आता माणसं म्हणाले ही बाया मागे सरायले बघा इकडे माझ्याकडे बघा हा बघा धंदा करायला अडचण नाही पहिली गोष्ट इमानदारी ठेवायची दुसरी गोष्ट भांडवल ठेवायचं तिसरी गोष्ट ती गुंतवणूक व्यवस्थित करायची त्या भांडवलाची आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे धंद्यात कोणी धंदेवाले असतील तर त्यांच्या लक्षात येईल कोणत्या बी स्वतः जर लक्ष दिलं तरच धंदा होतो ऐकायला लागलात का नाही सांगा वांगीवर धंदे होत बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावं म्हणून मेहना आणून गलेवर बसविलं दुपारा खोटा उपटाला त्यांचा दुपारा कळायला लागलंय का नाही कळायला किती आनंदीतले उदाहरण दाखवू बरोबर आहे का नाही सांगा खोटा उठून गेला सगळ्यांचा काही कामाचे नाही महाराज स्वतः जातीन लक्ष घालावं लागते धंदा करायचं म्हणल्यावर कसं आहे असंच का कसं काय काय तुला विचारायला तुला कुणाचं हे स्वतःच आहे ना हा तेव्हा बिचारा स्वतः लक्ष घालून नाही म्हणून व्हायला लागला का नाही धंदा व्यवस्थित त्यानं जर एखादा माणूस तुला हे आवाज वाढवला तू ती मालक बघून गेलं निघून का करायचं सांग स्वतः लक्ष घातलं तरच धंदा होतो सांगा वांगी काम करायचे नाही आम्ही एका दुकानात गेलतो कपडे घ्यायला कपड्याचं मोठं दुकान गेलो कपडे घ्यायला नवरदेव होता संग नवीन लग्न जमलेलं
गेल्या गेल्या त्या नमस्कार केला सावकार मोठे शेठजी होते दुकानदार म्हणजे शेठजी नमस्कार नमस्कार महाराज या 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 मला नवरदेव आणलाय कपडे चांगले दाखवा लगेच त्याने मेहुण्याला हाक मारली गणू इकडे गणू म्हणजे मेहुणा त्यांचा बायकोचा भाऊ हे महाराज आहेत आपले त्यांच्यासोबतचा मित्र आहे त्यांचा नवरदेव चांगले कपडे दाखव हो हो या या लगेच गेल्या गेल्या गणून दाखविला हा घ्या 2000 रुपये मीटर नवरदेव म्हणला पास नाही बरोबर नाही म्हणलं गणू म्हणला ठीक आहे हे घ्या 5000 रुपये मीटर नवरदेव म्हणला हा बरोबर नाही म्हणला हे मोरपंखी घ्या 7000 रुपये मीटर किती 7000 गणू म्हणला नाही पास ही नवरदेव म्हणला पासच नाही गणू म्हणला ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात कपडा बोला की नाही गणूचं काही चुकलं नाहीच तर काय होय बरोबर आहे नवरदेवाला म्हणलं कसं रे म्हणलं चला दुसऱ्या दुकानात निघालो तिथं गेलो किच गल्ल्यावर दुकानदार महाराज काय झालं म्हणलं 7000पेक्षा भारी नाही म्हणून सांगितलं गणून लगेच बाहेर आला दुकानदार हाताला धरलं वरी चला कुठं चला वरच्या मजल्यावर आणि चला लगेच ए गणू ते नाना कोण चहान पुन्हा कोण नाना गणूला माहिती नाना आणायचा नाही लक्षात आलं का नाही आणि 15-20 हजार रुपयाची खरेदी झाली ए चहाचं काय झालं रे नाना देत नाही वाटतं अण्णा कुणान मग आणायचा ही धंद्याची पद्धत आहे लक्षात आणि मग ते महाराज वरी चला वरी नेलं ए गणू काल सुरतून आलेला तागा काढ कुठून आलेला सुरतून हे का हा ते मोर पिवळ हा टिक वाचला कट घ्या 15000 रुपये मीटर नवरदेव म्हणला फाडा घेतला पण मी महागारी येऊन विचारलं म्हणलं दुकानदार जवळचा होता खाली नाही वरी कसं काय ठेवलं 15000 वाला येडी जात आहे मला त्याला काय अक्कल आहे का काही कळत नाही 350 रुपये मीटरचं आहे मला इकत नव्हतं म्हणून वरी ठेवलं म्हणला काय करायचं सांग दृष्टांत संपला मला कीर्तन विचारायचं तुम्हाला गणून एवढा कुटाणा केला असता का बोला की मेहून आहे ना ते तरी बी एवढं केलं असतं का ते म्हणलं असतं ह्या का 7 नाही याच्यापेक्षा भारी स्वतः लक्ष घातलं तर धंदा झाला का नाही झाला तुकोबऱ्या म्हणले आम्ही आमचं भांडवल कुठं गुंतविलंय संताच्या पाय आमचा धंदा संताचे पाय आमचं दुकान ती आम्ही भांडवल तिथं ठुले त्याच्यामुळे धंद्यात कमी जास्त होऊ नये म्हणून स्वतः आम्ही लक्ष घातलं सर्व भावे दास झालो कळालं का नाही कळालं कसं असतंय इकडे बघा एक जणानं सकाळी सकाळी दुकान उघडलं सकाळी 7ला दुकान उघडलं झाडलोट केली दिवाळीचा बाजार 1.5-2 लाखाचं नक्की आज नफा होते कारण बाजार कुठला आहे दिवाळीचा आणि तेवढ्यात मोबाईल फोन वाजला हॅलो दुकानदार हो दुकानदार बोलतो काही कळालं का मी कुठून म्हणलं नाही काय ते तुमचा लाडका मेहुणान सासरा काय ऍक्सिडेंट मध्ये गेले सकाळी 6ला अरे बापरे सासरवाडीला फोन लावला दाजी हाय तसं निघा रडायचा आवाज मला बी माहिती आता सप्ताह जुना 118 वर्षाचा म्हणलं माणसं बी खोटं बोलत नाही मला इमानदारीने सांगा मुरलेली माणसे तुम्ही त्याच्याजी महाराजाच्या दरबारात राहिलेले दुकानदारानं नेमकं काय करायचं शहाण्यानं बोलायचं येड्याची गोष्ट नाही दुकान बंद करून अंत्यविधीला जावा का दुकान चालूच ठेवावा चालू ठेवावा तर मेहुणान सासरा आहे आणि बंद करावा तर 1.5 लाखाचं नुकसान आहे मला माहिती लबाड बोलत नाहीत म्हणून तरोड्यातले लोक फक्त शेण्याने बोलायचं येड्याचं काही नाही काय करायचं वाटायला 1.5 लाखाचं नुकसान व्हायला बरं का हा म्हणलं माणसं लबाड बोलत नाहीत माणसं मुरलेले तर कसं करा वाटतंय दुकान तुम्हाला बाकीचे कळणार तर नाही पण जर कळलं असतं जरा डोक्याला ताण देऊन ऐकलं तर लगेच लक्षात येईल नाही तर मी फोडून सांगेनच की पण लक्ष द्या आयुष्यभर वाक्य नीट आहे का आयुष्यभर जर पोटाला पोटभर खायचं असलं तर शहाण्यानं दुकान बंद करायचं 1.5 लाखावर पाणी टाकायचं ना अंत्यविधीला जायचं कळलं का नाही कळलं नाही कळलं
वर्षभर जर पोटाला पोटभर भाकर खायची असली, आता उजडलं थोडं थोडं, बरोबर आहे का नाही? कळालं का नाही? कळालं. कारण भाकर कोण घालणार आहे? कोण घालते भाकर? भाकर कोण घालती? बायको. दुकान काय भाकरी थापित आहे का? दुकानात 1.5 लाखाचं नुकसान पुन्हा भरून काढता येईल, पण बायको एकदा रुसल्यावर हा आज जर आपण अंत्यविधीला नाही गेलो तर मग बायको होय, तिचा बाहून बाप मेला आणि तुम्ही जात नाहीत म्हणल्यावर होय ती होय पुन्हा ह्याचं का मला जाळायचं का, ह्याचे काही स्थितीला आग लावायची का, ह्याचा पैसा का फुकून द्यायचा का, माझ्या बापाच्या अंत्यविधीला गेला नाही, ह्याचं का भूत लागलेलं बरं पण बाई लागलेली बरी नाही. लक्षात आलं का नाही? चांगले चांगले लांबक्या मिशावाले माणसं बायाने गार करून टाकले महाराज. काही नाही, त्यांना कसला बी जोक सांगा अशी बघत येतो. आणि त्याला डावचायचे, हे हा हा काय झालं? काही नाही, पप्याच्या माईचं ध्यान झालं तर ह्याच्यातच गेलेत महाराज. मी एवढा महाराज आहे. सकाळी बायको मला बायको एक लेना ठेवा. हा सकाळी निघाले मला म्हणली भांडे घासून घ्या. मला जीवच मारून टाकीन म्हणलं. भांडे घासाय मी काय माईकवाला काय काय समजायलीस काय म्हणलं तुम्हाला? नेमकं जीवच मारीन म्हणलं. माझ्या मनावर चालायचं म्हणलं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. कार्यक्रम वजनात असते आपलं. लक्ष द्यायला लागले का नाही? हा लय बेजार करतात बायका. मी कंटाळून आमच्या सासऱ्याला फोन लावला. सासरा बायकोचा बाप सासरा कळत असेल ना. सासऱ्याला फोन लावला, म्हणलं हिला घेऊन जा. यासली पोरगी जन्माला घातली म्हणलं. काय म्हणलं, काय भागवत करू का कीर्तन करू का, हिला सांभाळू म्हणलं. काय घेऊन जा हिला, कंटाळा आला म्हणलं. तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं. तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली. सासरा काय म्हणलं माहिती का? एकच फळ तुम्हाला दिलं, अख्खं झाड मी सांभाळायलो. माझा विचार करा काहीतरी थोडासा. काय करावं सांगा ना. त्याच्यामुळं शहाण्यानं दुकान बंद करून अंत्यविधीला जायचे. इथं होता आपला विषय. मग आता मला सांगा, धंद्यात असले नाते गोते आडवे येतात का नाही येत? त्याच्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात आम्ही काय केलं, नात्या गोत्याचं कनेक्शन बोर्डातूनच कट केलं. बोर्डातूनच कनेक्शन कट करून टाकलं आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणले एवढं मोठं तुम्ही पाऊल उचलिलं? म्हणले हो उचललं. पाऊल उचलण्याच्या पाठीमागचं कारण त्याची माझे हित करीती सकळ, 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 जेने हा गोपाळ कृपा करी, वा जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, बार खुमाई ताली वाजवा. बार खुमाई बार खुमाई बघता बघता 2 तास होत आले. वाटायला 3 तासाची पद्धत आहे का तुमच्याकडे? हा तिथ म्हणायला लागलो पद्धत कशी ती. हा हा 3 तासाची पद्धत असेल ना तुमच्याकडे. कसं आहे आमच्याकडे 3 तासाचं आहे. तुमच्याकडे हा कसं तुमच्याकडे? हा ते तुमच्याकडे कीर्तन किती तास असते?
हा मग तेच म्हणालो आमचं आणि तुमचं सारखंच आहे की म्हणजे पुन्हा ती पैसे हा तीच म्हणायला लागलो ह्यांच्याकडून का तुमच्याकडून कसं हा मग तीच म्हणायला लागलोय नगदी दिले तर बरं पडेल तेवढंच बरोबर आहे का नाही सांगा लक्ष द्यायला लागलंय का नाही इकडे लक्ष द्या मुद्दा एवढा माझी माणसं बोलकी असली म्हणजे बरं पडते जरा बरोबर आहे का नाही सांगा इकडे लक्ष द्या तेच माझे हित करीती सकळ एकमेव संताशे म्हणजे बघा की आपल्या हिताचा विचार करतात नाही तर जगात सगळे लोक आपलं जोपर्यंत बरं आहे तोपर्यंतच आपल्या जवळ असतील आपलं काही कमी जास्त झालं की आपली साथ सोडतात 100% सोडतील बाकी पण एकमेव संत आहे की ते आपल्या हिताचा विचार करतात लक्षात आलं की नाही हे तो हिताचा कळवळा लक्ष द्यायला की नाही अहो एकमेव संत आहे की त्यांना आपलं हित माहिती आता बघा हे बघा काही दुकानदाराची पद्धत आहे उधारीच बंद आहे बरोबर आहे का नाही पैसा द्या माल घ्या असंच का कसं मग दुकानदार मग एखादा गिराईक आलं पैसा इकडे हाताकडे बघा हा पैसा काय हा पैसा विकोले व्हायला हा पैसा की दुकानदार मानणार हा माल ऐकायला का हा पैसा हा माल बघा आता आपला पैसा काय आहे भांडवल काय आहे विश्वास आणि त्या विश्वासाच्या बळावर मिळवायचं आहे कोण माल काय आहे आपला देव आहे म्हण भांडवल काय आहे विश्वास आणि त्याच्यावर मिळवायचं कोण देव आता बघा हा पैसा हा माल संताची पायी हा माझा विश्वास हा विश्वास जेने हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे त्याची माझे हित करीती त्याची माझे हित करीती जेने हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे अलग लक्षात आता हा पैसा हा माल संताचे पायी हा माझा विश्वास जेने हा गोपाळ कृपा करी कळलं का नाही कळलं आणि नात्या गोत्याचे कनेक्शन कुठून कट केलेत बोला की पाहुणे रावळे आई वडील ही कनेक्शन महाराज बोर्डातूनच कट करून टाकले मग आता कनेक्शन जर बोर्डातून कट केलेलं असलं तर आपलं जर काही कमी जास्त झालं तर मग संत काय करणार भागडिया माझा वाहतील गडी भागडिया माझा वाहतील गडी भागडिया माझा वाहतील गडी भागडिया माझा वाहतील गडी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली काय करणार संत इकडे बघा माझ्याकडे
त्याचं संपले बोलू नका. मग भागलिया मज, भागणं म्हणजे थकणं, कळतं भाषा कळते. भागणं म्हणजे थकणं बाबा, थकून जाणं, कळतं का. थकलो भागलोत म्हणतात ना माणसं. मग आपण जर एखाद्या वेळेला थकलोत भागलोत तर मग संत काय करणार, आपल्याला कडेवर घेणार. भागलिया मज वाहातील कडिये, भाऊ कडेवर घेते. तुम्हाला दुसरं प्रमाण सांगतो. तुका म्हणे कडिये बैसो आणि तेने असो निर्भर. त्याच्यामुळं कडेवर घेतात. भागलिया मज, कर्नाटक होते नाहीत ना आता, सर्व लक्ष इकडे घातलंय ना. त्याच्यामुळं भागल्या थकला, तुम्ही विश्वास त्यांच्या पायावर ठेवा केदारजी महाराजांच्या. तुमचं काय बी कमी जास्त झालं, स्वतः महाराज तुमचं कार्य करणार. ऐकायला लागलं ना. वाहातील कडिये आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख. नाही तरी विश्वास भांडवल गुंततो ते माणूस. काय मिळण्यासाठी, सुख समाधान. काय मिळण्यासाठी, समाधान. मग हित भांडवल गुंतवले ती बी कमी नाही ना. कारण त्यांची आणि जोडे सर्व सुख. जगातलं जे सुख आहे ना ते त्यांच्यामुळे मिळतं. त्याला दोन प्रमाण देतो. सुख वशे हे चिठाई बहुपाई. आणि आता कळसाचं प्रमाण देतो. गुरुजी पुन्हा प्रमाणच नको महाराज, असलं सांगतो. जगातले सर्व सुखे आजी येथेची ओळखली, संताची देखील चरणामध्ये. त्याच्यामुळं भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. खरं म्हणजे आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला म्हणजे असं वाटतं मी तरोड्यात उभा आहे, मला वाटायला आळंदीत माऊलीच्या मंदिरात कीर्तन चालू, एवढा आनंद. ही बरघटची आपली गर्दी, इकडे फुल भरले हा सगळं, इकडे पॅक आहे, इकडे सगळं पॅक आहे, मंदिर पॅक आहे. ही जागा असल्यावर महाराज किती मोठा सप्ताह दिसेल. आता जागा व्यवस्थित नाही म्हणून सोडून द्या, नाहीतर किती मोठं आहे हे सांगा बरं महाराज. एवढा मोठा उत्सव आणि तुमच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, ही प्रसन्नता म्हणजे एखाद्या वक्त्याला येड बी उभा केलं इथं आणून आवतावरचं, कळलं का तुम्हाला. आवत इकडे काय म्हणते, आवतावरचं जरी उभा केलं तरी बी त्याचं कीर्तन तेवढं रंगणार महाराज. कारण दरबार मोठ्याचा दरबार आहे, लक्षात आलं का. आणि ज्ञानोबराय म्हणतात ना, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. हीच लवलव सांगायली की नाना आचार गौरव सुकुलिनाचे. भूमी किती पवित्र आहे ह्या उगवलेल्या पिकावून ओळखायचं, लक्षात आलं का नाही. म्हणून आज अतिशय प्रेमानं महाराजांचा हा उत्सव आपण संपन्न करत आहात. उद्या जागर, परवा काला, पुन्हा दिंडी प्रदक्षिणा. मला सगळं सांगितलं की ह्यांनी सगळ्यांनी. एवढा मोठा उत्सव बघायला आता मला कीर्तन आहे, नाही तर मी बी थांबलो असतो बघायला, की बघायसारखं आहे किती, बरोबर आहे का नाही. पण एखाद्या वेळेस कव्हा ना योग येईन तेव्हा बघू आता, बरोबर आहे का नाही. म्हणजे पुढच्या वर्षी आपलं मुक्कामाला थांबवतो, मग बघून जातो, कीर्तनच घेत नाही पुढचं दुसऱ्या दिवशीचं. म्हणजे मग आपलं हे बघून बी जाता येईल की होय कसं आहे काय नेमकं कसलं असतं नुसती सांगायला लागली ती एकदा. आता खळय आपलं कीर्तन आहे उद्या मला, त्याच्यामुळं आता उद्या जावंच लागेल मला, नाही तर मी थांबलो असतो. अतिशय सुंदर वातावरणात हा उत्सव संपन्न केला. मी बी एवढ्या लांब भाऊ येतच नाही खरं म्हणजे, कधीच काय अडचण नाही, बाकी कुठल्या अडचणी नाहीत माझ्या. मला एकच आहे की आपली भाषा कळते का नाही कळते. माझी भाषा ओरिजिनल मराठवाडी, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि अतिशय म्हणजे जी काही खालची मराठी असते ती आमची निबर भाषा आहे थोडक्यात, बरोबर आहे का नाही महाराज. निबर मराठी म्हणते त्याला, गावंडळी एकदम. उग आपलं नाही कळालं तर उग इज्जत जाण्याचा पंचनामा म्हणून आपलं मी जास्त लांब जात नाही. मी इकडे लय आलो तर ढोक महाराजापर्यंतच, वणलीपर्यंत. वणलीला महाराज दरवर्षी बोलले ते तेवढंच एक. आज येण्याचा योग आला, अतिशय समाधान वाटलं. आपल्या सगळ्याच्या प्रसन्नतेचं प्रतीक. मग काही कमी जास्त झालं असलं तर माफ करा, का माझ्या ओटीत टाका. मी गुंडाळून असा नेतो, वर्ध्याच्या खाली झटकेतो नेऊन, मला तरी काय करायचं तुमचं, बरोबर आहे का नाही. पण लांब झटकेतो जरा, बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की ह्या वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये आज खरं म्हणजे येण्याचं योग आला. मला वाटतं ते शंकरनगर का काहीतरी नाव होतं त्यावेळेला त्या फॅक्टरीचं,
त्यावेळेला असं नाव असेल, हां ते होतं. मी लई लहानपणी यायचो तिकडं, त्याच्यामुळे मला ही बऱ्यापैकी पट्टा माहिती. गरिबी मरणाची होती, आई वडील ऊस तोडण्यासाठी यायचे इकडं. हां काय काय असताना बुवा ती ऊस तोडण्यासाठी यायचे तेव्हा. म्हणजे काळ कितीचा तुम्हाला सांगायचं झालं तर 2002-3च्या काळातली गोष्ट आहे. हां मी 94चा जन्म आहे माझा, आता 3रं चालू. आई वाढली, वडील वाढले, इथून गेलो तिथून ते सगळं हे झालं. मग आळंदीला शिक्षण झालं. 2007ला चांगले गुरुजी गायक होते, चांगले गायचे, 7ला आळंदीत राहायचे. तेव्हा मला म्हणजे काहीच कळत नव्हतं परमार्थातलं. यांच्या आम्ही चाली वगैरे ऐकायच्या. 50 रुपयाची चप्पल नव्हती बघा घालायला, संतांची कृपा अशी असते. आज माझ्या 50 लाखाची गाडी बसायला आहे मला. फक्त मी कशासाठी सांगायला, मला माझी श्रीमंती सांगायची नाही. संतांच्या पायावर जर विश्वास ठेवला तर जगात कुठलंच काही कमी करीत नाहीत मला. फक्त विश्वास मनातून ठेवायचा. लक्षात यायला लागले का बोलणं? म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. पुन्हा एकदा पाया पडतो. काही अध्यक्ष चुकलं असलं तर माफ करा. आता 2-3 बाऱ्या पाया पडून बी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचे ते करा. आता काय हवं का, काय करावं आता. बरोबर तेवढं शांती ब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे आणि माझं शिक्षण ज्यांच्याकडे झालं ते माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना भागवत कथाही चालू आहे आणि उद्या आता सांगतेकडे वाघ महाराजांचं कीर्तन आहे. उद्या परवा आपण सर्वांनी या आनंदानं राहा, प्रेमानं राहा. आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली आहे. सूर्य फिरला की सावली फिरते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती